नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचं बंद आहे, बसे भीमाच्या गादीवरती पण तोच बिचारा अंध आहे. चळवळ मागते त्याग बलिदान ते आहे का तुमच्या ठाई, कणखर निष्ठा विचाराप्रती ते पण आपलं जमत नाही. मग कशा कुंभाराची बायको कुंभाराला म्हणते हा मातीचा घोडा चाकावरती टाकला. समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी फक्त भाषण द्यावं लागत नाही, त्याग करावा लागतो. प्रवचन नाही तर हा संवादच समजा, चर्चा समजा. प्रशिक्षण प्रशिक्षण आणि प्रशिक्षण. बाबासाहेबांनी दिलेले बुद्धच, बाबासाहेबाला विकृती केलेले लोक आवडत नाही. जो बाबासाहेबांचा रेफरन्स देईल, बुद्धाने काय केलं, सिद्धार्थाने काय केलं ते नाही. बुद्ध झाल्यानंतर बुद्धाने कोणता उपदेश, म्हणून बुद्धाच्या विचारधारेचं प्रशिक्षण केंद्र असावं. यासाठी भंते सचित्तबोधी सहकारी आहेतच. एका महापुरुषाचा मुलगा जेव्हा दवाखान्यात ऍडमिट होता तेव्हा त्याला थोडी वाटलं माझ्या बोलण्यातून कोणाचं काही मन दुखलं असेल तर मी माफी मागत नाही आहो. खरं बोलण्यामध्ये आणि बरं बोलण्यामध्ये फरक नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाय. रमाय कन्या या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण अहमदनगर जिल्ह्यामधील अखिल भारतीय भिक्खू संघ, तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हास्तरीय पहिली भूमिपुत्र धम्म परिषदेचे तसेच 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचा समारोह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नंदनवन लॉन, नवीन टिळक रोड या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी ही पहिलीच धम्म परिषद आहे. तर बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी येथील आयोजकांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं या धम्म परिषदेचं आयोजन केलं आहे, ते आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर आपल्याला काही मान्यवरांचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी लाभणार आहे. तसेच या धम्म परिषदेसाठी प्रामुख्याने लाभलेल्या भिक्खू संघाकडून अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी अशी धम्मदेशना देखील आपल्याला ग्रहण करता येणार आहे. तर जराही वेळ न लावता या दैदिप्यमान सोहळ्याचे आपण सर्वच जण साक्षीदार बनूया. चला तर मग. जय भीम. जय भीम. जय भीम. आपल्या दरबार उपासकांना ही सूचना आहे की या धम्म परिषदेच्या ज्या कालावधीमध्ये 10 दिवसाचं शिबिर तथागत बुद्धिस्ट सोसायटी चे संस्थापक कांबळे साहेब आणि त्यांची टीम भंते सचित्तबोधी यांच्या विप्रयत्न भंते परमानंद आणि हा सर्व श्रावक संघ उपासकांनो, नगर जिल्ह्यामध्ये जी शिबिर आणि या शिबिराचंही धम्म परिषदेचं सत्र फोटोच काढून बाजूला आंबेडकरांचे बुद्धाचे विचार जर पेरायचे असतील
तर मी आधी शोधल्या जाते की मी कोण आहे याच्यामध्ये. मला माझं या 3 गोष्टी शोधल्या जातात आणि नंतर मग काम करायला मदत करायची की नाही करायची. त्या लेकरांना शांत करा. बुद्ध विहारामध्ये कांबळे साहेबांनी सांगितलं या परिसरामध्ये तुम्हाला बुद्धमूर्त्या देतील आणि एक उपासक बोलले की ते सार्वजनिक असलं पाहिजे किंवा या ठिकाणी असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर्वात चॅलेंज आहे या नगर जिल्ह्यामध्ये काम करणे. हिंदुत्वाचा गड तर आहेच, तो हजारो वर्षापासूनचा आहे ब्राह्मणी व्यवस्थेचा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशामध्ये 2 विचारधारेचं युद्ध हजारो वर्षापासून होत आहे. हे 2 विचारधारा, एक श्रमण आणि एक ब्राह्मण. ही श्रमण संस्कृती इथं जन्माला घालणे अर्थात ब्राह्मण, परंतु त्या श्रमण संस्कृतीला जन्माला घालण्यासाठी पहिले आपल्या घरातून मुलगा दान द्यावा लागतो. घरात साहेबांनी सांगितलं की चळवळीला त्याग आणि बलिदानाची गरज असते, पण चळवळ आणि बलिदान हे आम्ही द्यायला तयार नाही. चळवळ ही त्याग बलिदानामुळे मोठी होते. बाबासाहेबांचे 4 लेकरं गेले. राजरत्नचा प्रसंग सांगत होते. गंगाधर नाव घेत होते, पण राजरत्नची ही जी परिस्थिती, बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग बलिदानाला फक्त आपण इथपर्यंत पूजत राहतो. नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरच पैठण तालुका आहे. अक्षरशः लोकांमध्ये जेव्हा चर्चा करतो आपण तर लोक महाराचे ख्रिश्चन झालेले लोक बाबासाहेबांचे फोटो घरातून बाहेर फेकतात. बाबासाहेब बुद्ध दूरच राहिले. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो ज्यांनी घरात लावले असे खूप उदाहरणं आहेत, खूप लोक आहेत, त्यांचे नाव, त्यांचे पत्ते, त्यांचे ऍड्रेस आहेत की ते स्वतः सांगतात की आमच्या जोपर्यंत बुद्ध विहारच नाही तोपर्यंत बाकीच्या कार्य. आता ह्या एवढा मोठा हॉल इथं निर्माण केला आणि कांबळे साहेबांनी इथं ते आंबेडकर भवन इथं ते भाडे तत्वावर असेल ते घेतलं, पण या नगर जिल्ह्यातला समाज जर एकत्र आला तर किती सुंदर विहार बनू शकते. लग्न लावायला पैसे आहे, 5-5 लाख रुपये लग्न लावायला खर्च करतात. वाढदिवस करायलाही पैसे आहे, मैतीचे कार्यक्रम मोठे मोठे करतात लोक. पण बुद्ध विहाराची जागा निर्माण करण्यासाठी पैसे नाही आहेत. पैठण ही हिंदू लोकांची दक्षिण काशी आहे, पण पैठण ही बुद्धाची ही सर्वात मोठी, बुद्धाच्या विचारधारेचं एक सगळ्यात मोठा गड होता. 7 करणी गौतमी पुत्र, ज्या 7 येशू ख्रिस्ताच्याही जन्माआधी झाला, त्या 7 करणी गौतमी पुत्राची राजधानी पैठण आणि त्या 7 करणी गौतमी पुत्रांनी जुन्नरच्या लेण्या कोरल्या. ज्या जुन्नरच्या लेण्यामध्ये शिवनेरीच्या जिथं शिवाजी महाराजचा जन्म झाला, त्या शिवाजी महाराजचा जन्म एका बुद्ध लेणीवर झाला. त्या 2000 वर्षापूर्वी अजंठ्याच्या लेण्या, कारलेभाजीच्या लेण्या, ह्या सर्व बुद्ध लेण्या 2000 वर्षापूर्वी पैठणच्या राजगादीवर 7 करणी गौतमी पुत्राचं राज्य, तिथून त्यांनी महाराष्ट्राला ओळख दिली. ते जास्त लांब नाही आहे. त्यांनी पाथर्डीचा इतिहास सांगितला. उपासक उपासिकांनो, तुम्ही ज्या संख्येने इथे एकत्र आलात, काही लोक आलेत, काही लोक. खरात साहेब एक वेळेस आमच्या पैठणच्या विहारात आले होते, तेव्हा प्रवचन चालू होतं, तेव्हा झाला होता संपर्क. मला हेच म्हणायचं आहे, हे प्रत्येकाचं काम आहे, भिक्खू संघाचंही काम आहे. तथागत बुद्धिस्ट सोसायटी त्यांनीच काही ठेका घेतला नाही समाजाचा. त्यांनी त्यांच्या मुलालाही शिबिरात बसवलं, त्यांच्या जावयालाही बसवलं आणि तेही काम करतात. 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही आमचा मुलगा बसवतो. तर श्रमण संस्कृती वाढवावं लागेल आणि श्रमण संस्कृतीला जिवंत करायचं असेल तर पहिले घरातून बाहेर यावं लागेल, मुंडन करावं लागेल आणि ज्या भित्त वस्त्रामध्ये, काश्य वस्त्रामध्ये श्रमण संस्कृतीला जे धडे शिकवले जातात त्याला आधी मजबूत करावं लागेल. खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटना आहेत, पण लेव्हल असते.
कांबळे साहेब उद्या वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत उभे तर नाही राहतील, मग आपण कशाला जायचं त्या सभेमध्ये? लोकांचे विचार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की कुठलंही लेबल कोणाला लावायचं, धम्माचं कार्य करायचं नाही. 10 दिवसाचं शिबिर पैठणला पहिल्याच वेळेस आम्ही घेतलं. 14 तारखेला दीक्षा दिली. 120 मुलं त्याच्यात सामील झाले आणि समारोपाला 5000 लोक तिथं उपस्थित झाले. पाथर्डी, शेवगाव, नेवासा या परिसरात कुठल्याच गावात तुम्हाला भिक्षू निवास, बुद्ध विहार दिसणार नाही. त्या परिसराला जोडून ख्रिश्चन मिशनरी मध्ये जे लोक सहभागी झाले त्या लोकांना आता आपलं स्वतःचं अस्तित्व बुद्ध विहार उभं राहिलं आणि बुद्ध विहारात लोक येऊ लागले. बुद्ध विहार समाजामध्ये असलं पाहिजे, बाबासाहेबांचा पुतळा असला पाहिजे म्हणून आपण आंदोलन करतो, मोर्चे काढतो आणि या व्यवस्थेला तर पुतळेच द्यायचे आहे. भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भजनात बंद केला. बाबासाहेबाला पुतळ्यामध्ये भजनामध्ये बंद करून टाकलं. या देशाला श्रवण संस्कृतीची विचारधारेची गरज आहे. खरात साहेबांनी जेवढ्या या देशामध्ये समस्या सांगितल्या, जेवढे प्रश्न त्यांनी सांगितले, पण खऱ्या अर्थानं त्या समस्या गल्लीवर मोर्चा काढून सुटणार नाही, रस्त्यावर आंदोलन करून सुटणार नाही. त्यासाठी संसदमध्ये जावं लागतो आणि संसदमध्ये जाण्यासाठी आम्हाला आमचा नेता पण तयार करावा लागतो. राजकारणाशिवाय तुमचं काहीच अस्तित्व नाही. पुष्यमित्र शुंगाला समाप्त करण्यासाठी पुष्यमित्र शुंगाने जेव्हा बृहदत्ताला समाप्त केलं तेव्हा राजसत्ता त्यांच्या हातात आली, तेव्हा त्यांनी धम्म नष्ट करून टाकले. राजकीय सत्तेशिवाय तुम्हाला तुमचं अस्तित्व शून्य आहे. बुद्ध म्हणतात मग तुमची राजकीय सत्ता कशी असली पाहिजे? पितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. तुमचा राजाही धम्मिको पाहिजे, नीतिमान पाहिजे. तुम्हाला लोक घडवावं लागतील. त्या लोकांमध्ये या श्रामनेर शिबिरामधून नीतिमान फडी समाजामध्ये तयार झाली पाहिजे, निर्भय फडी तयार झाली पाहिजे. नीतिमान, निर्भय, सदाचारी हे लोक तयार करण्याचा कारखाना श्रामनेर शिबिर आहे. आणि त्या शिबिरामार्फतच 10 दिवसासाठी त्या मुलांमध्ये एवढी मेहनत घ्यावी लागते. आज तुम्हाला इथं येऊन 2 तास 3 तास प्रवचन ऐकून तुमचे पाय दुखत असतील, पण त्यांना सकाळी 5 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसावं लागत होतं. कितीही पाय दुखले तरी त्यांना बसावं लागत. आमच्या शिबिरामध्ये 4 आर्मीतले लोक होते. सुट्टीवर आले बसले. ते म्हणले आमच्या आर्मीत सुद्धा एवढं खतरनाक ट्रेनिंग देत नाही तेवढं भयंकर ट्रेनिंग तुम्ही देता. एवढं सुंदर ट्रेनिंग, एवढं चांगलं ट्रेनिंग, एवढं चांगलं प्रशिक्षण या शिबिरामध्ये दिल्या जाते, तर आपण आपल्या मुलांना शिबिरात बसवलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना कोणता वारसा देतो? एखादा व्यक्ती त्याच्याकडे 10 एकर शेती असेल, शेती देतो. कोणाच्या घरी नोकरी असेल, त्याच्या वडिला वारस हक्काने तो एखादी कुठली तरी नोकरी देतो. कोणी 3 पत्रे देईल, कोणी घर देईल, कोणी दार देईल, कोणी जमीन देईल, जे काय असेल तो देतो. सिद्धार्थ गौतम घर सोडून गेले, 7 वर्षांनी घरी आले बुद्ध बनून. बुद्ध म्हणून जेव्हा ते घरी आले, राजगृहात त्या परिसरामध्ये बुद्धांनी भोजन केलं. दुसऱ्या दिवशी निघाले आणि निघाल्यानंतर त्या हजारो संघामध्ये जेव्हा बुद्ध चालत होते तेव्हा बुद्धाला यशोधरा माता त्या राहुलला बोट करते की जा, ते तुझे वडील आहेत, त्यांना वारस हक्क माग. वारस हक्क जेव्हा 7 वर्षाचा राहुल आपल्या बुद्ध वडिलाकडे मागायला जातात आणि ते म्हणतात की तुम्ही माझे वडील आहात ना, मला वारस हक्क पाहिजे. तेव्हा बुद्ध म्हणतात हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी हे सर्व संपत्ती हे नश्वर आहे, हे माणसामध्ये कलह उत्पन्न करते. म्हणून हे नश्वर धन मी तुला नाही देऊ शकत. जर पाहिजे असेल तर सुंदर जीवन जगण्याचा मार्ग धम्म अर्थात तुला श्रामनेर बनवतो, भिक्खू बनवतो. आणि त्या 7 वर्षाच्या राहुलला बुद्ध वारसामध्ये काय देतात तर शिवर देतात आणि त्याला श्रामनेर बनवतात. जगातला पहिला श्रामनेर. या आशिया खंडामध्ये सर्वात मोठा सम्राट
सोन्याचा धूर निघणारा भारत, सोन्याची चिडी असणारा भारत, सम्राट अशोकाचा भारत. त्यांनी जर विचार केला असता त्याच्या मुलाला महेंद्राला राजा बनवलं असतं. जो आशिया खंडातला सर्वात बलाढ्य सम्राट होता त्याने आपल्या मुलाला सम्राट महेंद्राला भिक्खू बनवलं, मुलगी संघमित्राला भिक्खू बनवलं. आमच्या घरी 2 टाइमचं खायला नाही, पण आम्ही आमच्या मुलाला शिबिरात अजिबात आणायला तयार नाही. कसा बुद्धाचा वारसा पुढे जाईल? त्याग तुम्हीच करावा, बलिदान तुम्हीच करावं, चुका आहे तो आम्हीच काढायला तयार आहे. कार्यक्रम तुम्ही घ्या, आम्ही फक्त चुका काढतो, विरोध करतो. चळवळ कशी होईल मोठी? चळवळ मागते त्याग बलिदान, ते आहे का तुमच्या ठाई? कणखर निष्ठा विचाराप्रती, ते पण आपणास जमत नाही. मग कशाला कोरडी चिंता? धमक ठेवा आपल्यात काही, परिवर्तन म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही. तुम्हाला त्याग करावा लागेल. फक्त बाबासाहेब बुद्धाच्या गोष्टी सांगल्याने भिक्षू जीवन कसं असते तर त्याच्यात यावं लागेल. पाण्यातला मासा झोपी जाई कसा, जावे त्याच्या वंसा तेव्हाकडे. पाण्यातली मासोळी झोपी कशी जाते माहिती आहे का? तर माहित नाही, तिच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. श्रमण संस्कृती समता, बंधुता, न्याय, मैत्री या विचारांचा प्रचार करते. त्या श्रमण संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या पोटचे गोडे दान करावे लागतात. चांगला भिक्षू हा मातीतून जन्माला येत नाही, तो आभाळातून पडत नाही, झाडालाही लागत नाही. समाजामध्ये काही वाईट लोक असू शकतात, आहेत, पण चांगलेही लोक आहेत. त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांना पाहिजे त्या गोष्टीनुसार पैसे नसतात, कधी कधी जेवायला नसते. एखाद्या भिक्षूने जर म्हटलं ना की आम्ही तुमच्या गावाला येतो, तिकीटला पैसे द्या, लोक लगेच म्हणतात भंतेजीला कशाला पैसे पाहिजे, 2 टाइमचं 1 टाइमचं जेवण दिलं तर भरपूर झालं. विहार उभे केले, शिबिर उभे केले. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांना मी स्वतः 10 मुलांना दत्तक घेतलेला आहे. मग हे पैसे कुठून येतील? हे सेंटर कुठून उभे राहतील? आता जर इथं आमच्या सचिन मोदींनी म्हटलं की मी बिमार पडलो आणि मला 10,000 रुपये द्या, लोक लगेच 10 टीका करतील. यांना कुठून 10,000 पाहिजे? त्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? लोकांना लग्नाला भंतीजी पाहिजे, पण लग्न लागल्यावर त्याला सोडायला कोणी बाहेर यायला तयार नसते. समाजामध्ये भयंकर चित्र आहे. एका दिवसाच्या प्रवचनातून, एका दिवसाच्या तूप खाल्ल्यानं रूप येत नाही, त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागते. ज्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही लढतो ना, ते लोक कॅडर आहेत, ते लोक शिकणारे आहेत, ते त्याग बलिदान करणारे लोक आहेत, ते कपट कूटनीती करणारे लोक आहेत. मग आम्हाला जर त्यांच्या विरोधामध्ये लढायचं असेल तर आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढीला घडवावं लागेल. कोणती पिढी घडवायची तुमच्या हातामध्ये आहे, कोणत्या विचारधारेनं माणसं घडवायची तुमच्या हातामध्ये आहे. एका गावामध्ये एका कुंभाराचं घर होतं. एक छोटस उदाहरण देतो. कुंभाराने मातीचा गोळा घेतला, त्या चाकावरती टाकला, चाकाला फिरवलं आणि त्याला आकार दिला. आकार देणार तेवढ्यात त्या कुंभाराची बायको कुंभाराला म्हणते, काय बनवणार आहात तुम्ही या मातीच्या गोळ्याचं? हे सर्व बारके बारके पोर आहेत ना, लहान लहान मागे, त्यांना काही समजत नाही. कोणी 2रीतलं, कोणी 4थीतलं, कोणी 5वीतला. चिवर घालणं समजत नाही. पण त्यांच्या आई वडिलांनी हिंमत केली. 10 दिवसासाठी या श्रमण संस्कृतीमध्ये त्यांनी पाठवलं. कुंभाराची बायको कुंभाराला म्हणते, हा मातीचा गोळा चाकावरती टाकला, चाक फिरवलं, या मातीच्या गोळ्याला कोणता आकार देणार, काय बनवणार? कुंभार म्हणते, मार्केटमध्ये जास्त चिलम विकल्या जातात, मी चिलम बनवणार, जास्त विकणार, जास्त पैसे कमावणार आणि चांगले पैसे आणून आपण आपलं घरदार बांधू, सुखात राहू. कुंभाराची बायको म्हणते, कशाला चिलम बनवता? कुंभार म्हणते, आताच सांग काय बनवायचं. कुंभाराची बायको म्हणते, जर बनवायचं असेल तर चांगला माठ बनवा. विचार बदलले, त्या मातीच्या गोळ्याचा आकार बदलला आणि माठ बनायला सुरुवात झाली. तो मातीचा गोळा त्या कुंभाराने त्याच्या बायकोला म्हणते, अरे फक्त तुमचे विचार बदलले, तुमचे फक्त विचार बदलले, माझं तर जीवनच बदलून गेलं.
चिलम बनलो असतो, आयुष्यभर जळत राहिलो असतो, इतरांना जाळत राहिलो असतो आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त करत राहिलो असतो. माठ बनलो, आयुष्यभर थंड राहील आणि याच्यातलं जो पाणी पेल तोही थंड राहील. तथागत बुद्धिस्ट सोसायटीने विचार केला की समाजातलं अज्ञान कसं दूर होईल, समाजातली अंधश्रद्धा कशी दूर होईल. फक्त भाषण दिल्याने त्या समाजातल्या लोकांमध्ये आम्ही गेलोच नाही. आजही 18 दारिद्र्य लोकांच्या घरात आहे. आजही एक टाइमचं खायला भेटत नाही. आजही लोकांच्या शेतावर गेल्याशिवाय, त्यांना मजुरी केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही. आजही व्यसनाधीनचं प्रमाण 90% समाजामध्ये वाढलेलं आहे. बायाच्या भरोशावर माणसं जगत आहेत बऱ्याच ठिकाणी. अशा समाजामध्ये त्यांचे मुलं भविष्यातले गुंड बनतील, व्यसनाधीन बनतील, वाईट मार्गाला जातील. म्हणून त्यांनी संकल्प केला की आम्ही फक्त विचार करतो की समाज वाईट मार्गाने जात आहे, समाजातले लोक लाचार होत आहे, समाजातले लोक व्यसनाधीन होत आहे. 100-200 वर्षाचं एक झाड आहे शेतामध्ये, त्याच्या फांद्या मुळ्या सुकलेल्या आहेत आणि आम्ही त्याला खत पाणी घालत बसलेलो आहोत. 90 वर्षाचा, 70 वर्षाचा, 60 वर्षाचा माणूस, ज्याला मान सन्मान देण्यामध्ये आमची चळवळ संपून गेली. 70 वर्षाच्या, 100 वर्षाच्या माणसाला सोडा, 90 वर्षाच्या झाडाला खत पाणी घालण्यामध्ये ऊर्जा खर्च करू नका. जे नवीन पेरणी केली, चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल त्याला खत पाणी घाला. आणि म्हणून तथागत बुद्धिस्ट सोसायटीने विचार केला की आपण श्रामणेर बनूया. त्रास होणारच आहे, होईलच. बाबासाहेबाला झाला, बुद्धाला झाला, रमाईला झाला. पण त्यांनी विचार केला की आपणही काहीतरी समाजामध्ये बदल करायचा असेल तर भाषणाने होत नाही, फक्त विधिपूजाने होत नाही, तर उद्याची नवी पिढी तयार झाली पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारातली फळी समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. मग त्यांनी त्या श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून या मातीच्या गोड्याला समता शिकवण्यासाठी, बंधुत्व शिकवण्यासाठी, मैत्री शिकवण्यासाठी, या देशामध्ये बुद्ध बाबासाहेबांचे बीज पेरण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं. शिबिराचा उद्देश हा अत्यंत सुंदर आहे, पण त्याच्यातही लोकांना स्वतः मला मोठेपण भेटत नाही, माझं काही अस्तित्व नाही, याच्यासाठी लोक फक्त आपसात भांडत आहेत. वामनदादा म्हणतात भरपूर लोकांना नेता बनायचं आहे, खूप लोकांना वाटते की मी नेता बनलो पाहिजे. वामनदादा म्हणतात नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचं बंद आहे. नेते सर्वांनाच बनायचं. नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचं बंद आहे. बसे भीमाच्या गादीवरती पण तोच बिचारा अंध आहे. समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी फक्त भाषण द्यावं लागत नाही, त्याग करावा लागतो. एक छोटस उदाहरण देतो, तुम्हाला ऐकण्याची मानसिकता असेल तर. आमची 67 वर्ष झाले, आमची मानसिकता कशी आहे. एका गावामध्ये एक शिकारी होता आणि तो शिकारी हातात त्याने दाणे घेतले आणि जंगलात गेला. ते दाणे त्यांनी झाडाखाली टाकले आणि निघून गेला. वरे खूप सारे पक्षी होते, ते पक्षी दाणे खाण्याच्या लालचेने खाली आले. त्यांनी ते दाणे खाल्ले, उडून गेले. शिकारी परत दुसऱ्या दिवशी आला. कंटिन्यू तो 8-9 दिवस तो शिकारी येत होता, दाणे टाकत होता, वरून पक्षी येत होते, ते खात होते आणि उडून जात होते. एक दिवस शिकारीने विचार केला की आपण या सर्व पक्ष्यांना याची आता शिकार केली पाहिजे. त्या शिकारीने खाले, दाणे टाकले, जाळं टाकलं आणि निघून गेला. रोज प्रमाणे पक्षी दाणे खायला आले, त्या जाळ्यामध्ये अडकले, फडफड करू लागले, मरणाची त्यांना वेदना होऊ लागली. तेवढ्या शिकारी येणार त्याच्या आधी त्या जंगलातून एक संन्यासी, एक भिक्षू चालला होता. तो एका त्याच्या बुद्धलेणीवर, एका कुटीवर होता. त्याने पाहिलं शेकडो पक्षी एका जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. त्याला कोणीतरी आता घेऊन जाणार, त्यांची हत्या करणार. म्हणून त्या भिक्षूच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली. त्याने ते सर्व पक्षी सोडवण्याचा विचार केला. तो भिक्षू तिथे गेला, त्यांनी सर्व पक्षी सोडले, पण त्याच्या मनात विचार आला आज मी सोडणार, पण यांना उद्या कोण सोडणार. म्हणून त्याने विचार केला की एका पक्षाला आपण सोबत घेऊन जाऊया. त्याने त्याच्यातला एक पक्षी घेतला
आपल्या कुटीवर नेला. रोज तो सकाळी 4ला उठायचा भिक्षू आणि तो पक्षी उठायचा. एखाद्याच्या घरी पोपट असेल ना, आपण त्याला जसं बोललो तोही तसा बोलते. तुम्ही म्हणा पोपटा, तर तोही तसाच बोलते. हा भिक्षू संन्यासी त्याला रोज म्हणायचा, पोपटा शिकारी येतो. हा पोपटाही म्हणायचा, पोपटा शिकारी येतो. हा संन्यासी त्याला म्हणायचा, पोपटा शिकारी येतो, दाणे टाकतो, मग विश्वासात घेतो, मग जाळं टाकतो, मग आपल्याला पळून नेतो आणि मग आपल्याला विकतो, मग आपली हत्या होते. पाठांतर होते. 15 दिवसामध्ये पाठांतर होते. 67 वर्ष 68 वर्ष झाले बौद्ध झालो आम्ही. प्रत्येक संघटनेचं भाषण आहे. शासन करती जमात बनायचं आहे, शासन प्रशासनामध्ये जायचं आहे, समता बंधुता याची भाषण चालू आहे. लोकांनी पाठांतर केल्या वंदना, भाषण पाठांतर केले. या भिक्षूला वाटलं की यांनी 15 दिवसात पाठांतर केलं, मी जे याला शिकवलं आता याला आपण ओढून टाकूया, याला घरी पाठवूया. त्या पक्षाला घरी पाठवलं म्हणजे जंगलात पाठवलं. त्या पक्षाने त्याच्या जातीचे सर्व पक्षी बोलवले आणि एका तालासुरामध्ये सर्व पक्षांना तो एकच उपदेश देऊ लागला. पोपटा शिकारी येतो, दाणे टाकतो, विश्वासात घेतो, मग जाळं टाकतो आणि मग पकडून नेतो, मग आपल्याला विकतो, मग आपली हत्या होते. सर्व पक्षांनी 10 दिवसात 5 दिवसात पाठांतर केलं. मनुवादी लोक, ब्राह्मणवादी लोक गावागावात जातात, पाहतात की बौद्धांचे विहार झाले, बौद्ध लोक भाषण देऊ लागले, खरात साहेबांसारखे लोक भाषण देऊ लागले, मेश्राम साहेबांसारखे भाषण देऊ लागले, बाळासाहेबांसारखे भाषण देऊ लागले, पण यांच्या संघटन नाही आहे. हे विखुरलेले लोक आहे, हे पाठांतर करणारे लोक. आपण बघूया यांच्या भाषणाचा परिणाम समाजात किती झाला. मनुवाद्याने विचार केला की आपण बघूया. आणि एक दिवस तो भिक्षू त्या रस्त्याने चालला. त्याने पाहिलं की जंगलातले सर्व पक्षी एका तालासुरामध्ये एकच गाणं म्हणत आहे. पोपटा शिकारी येते, दाणे टाकते, विश्वासात घेते, जाळं टाकते, मग पकडून नेते, मग आपली बोली लावते, मग हत्या करते. त्या रस्त्याने त्या भिक्षूला खूप आनंद झाला की मी शिकवलं आणि हा पाठांतर याने केला, आता यांचं रक्षण होईल. पण त्याला शंका आली. त्यांनी परत त्या शिकाऱ्याला बोलावलं, दोघांमध्ये बोली झाली, परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्या शिकाऱ्याला त्या भिक्षूनी संन्याशांनी बोलावलं की जा आणि त्या सर्व पक्ष्यांना पकडून आण. तो शिकारी त्या झाडाखाली गेला. झाडावर सर्व पक्षी एकच गाणं म्हणत होते. 67 वर्षापासून आम्ही एकच गाणं म्हणतो, मनुवाद्याला मत देणार नाही, काय तर संविधान वाचवायचं. संविधान वाचवण्यासाठी त्याने विचार केला. या सर्व पक्षांना त्याने सांगितले की बाबा हे सर्व पक्षी तर हुशार झाले. महाराज म्हणते हे सर्व पक्षी हुशार झाले, हे आता 2024ला आम्हाला मतदान करतीलच नाही, आमच्या आमिषाला बळी पडतीलच नाही. ते म्हणते म्हणतात अरे तू जा तर खरी, तू जाळ तर टाक, दाणे तर टाक. जरी हुशार झाले असतील बौद्धांचे लोक 67 वर्षामध्ये, पण आपण बघूया ना, एखादा पुतळा देऊ, एखादा बुद्ध विहार देऊ, एखादी बुद्ध मूर्ती देऊ, एखाद्याला आमदारकी देऊ, बघू ना प्रयत्न करू. त्याच्यातला असते ना एखादा दलाल नेता. त्या शिकाऱ्याने दाणे टाकले, जाळं टाकलं, वरी पक्षी होते, पक्षी गाणं म्हणत एकच होते. गाणं म्हणता म्हणता खाले आले, त्यांनी दाणे खायला सुरुवात केली, सर्व जाळ्यात अडकले. त्या शिकाऱ्याने गुंडाळले, त्या भंतेकडे घेऊन गेला. शिकाऱ्याने त्या बाजूचा सुरा काढला, त्याच्यातल्या एका पक्षाला काढलं, मानेवरती तलवार ठेवली आणि भंते म्हणतात का रे बाबा मी तुला शिकवलं ते विसरला का. तो पोपट म्हणते नाही भंतेजी, तुम्ही जे शिकवलं मी विसरलो नाही, बघा तुम्हाला म्हणून दाखवतो की नाही. आमची अवस्था तीच झाली. बुद्ध लेण्याचं विद्रुपीकरण होत आहे, विकृतीकरण होत आहे. का? कारण तुमच्या विचाराचा नाही. विचाराचा नसल्यामुळे काय होते, लालची लोक काय करतात, समाजामध्ये समाजाच्या या प्रशिक्षणातून आम्हाला भविष्यात तेच बनवायचं आहे. मंदिरामध्ये पूजापाठ केल्याने देव प्रसन्न होते. देव शक्तिमान आहे, मंदिर पवित्र आहे सांगणारा साधू त्याचं मंदिर सोडून संसद मध्ये बसलेला आहे. त्याला माहित आहे की सर्व शक्ती संसद मध्ये आणि संविधानामध्ये आहे. आम्ही बाबासाहेबाला बुद्धाचे परित्राण पाठ करण्यामध्ये पूजामध्ये गोंग झालेले लोक. भिक्षू
हाच क्रांती करू शकतो, श्रमण संस्कृतीच क्रांती करू शकतो. पण आज त्याच्याही मोरक्याला संघाने हायजॅक केलेला आहे. नाहीतर प्रत्येकाने आपलं आपलं बॅनर घेऊन लढला. बाबांदादा म्हणतात नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, कोण म्हणावे आपले. आता 3-3 संघटना आहे. मी म्हणतो भिक्खू संघ माझा, ते म्हणतात इंटरनॅशनल माझं, हे म्हणतात तथागत माझं. एक उदाहरण आहे. बाबांदादा म्हणतात नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, कोण म्हणावे आपले, चेहरे हजार झाले, तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे, आणि भीमा तुझ्या मताची माणसं मेलीत का रे. भीमाच्या मताची माणसं कुठं आहे? भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, आता भीमाचं नाव घेऊन स्वतःच्याच मताचे 5 तयार करत आहे. भीमाला बाजूला केलं. समाजामध्ये अत्यंत भयंकर चित्र आहे. तुम्ही एखाद्या वस्तीत जा, लोकांमध्ये राहा. लोकांमध्ये गेल्यानंतर परिवर्तन कसं करता येईल ते तुम्हाला समजतं. नगर जिल्हा ख्रिश्चनमय आहे. हिंदुत्व विचारधारेपेक्षाही या नगर जिल्ह्यामध्ये फादर पास्टर लोक, ख्रिश्चन लोकांचं भयंकर मोठं आव्हान आहे. बाबासाहेबांचे फोटो काढून फेकून देण्यासाठी, बुद्धाचे विहार संपले पाहिजे म्हणून काम करणारे. नगर जिल्ह्याच्या ठिकाणी जर एक व्यक्ती प्रयत्न करत आहे की आपण इथं धम्म परिषद घेत आहोत, शिबिर घेत आहोत, तर माझं मत असं आहे की काही लोकांना वाटते तुम्हाला जमत नाही, तुम्ही पुढाकार घ्या ना. 3-3 संघटना मी विचार केला. भंतेजीने सांगितलं की भंतेजी तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने मागच्या वर्षी शिबिर होतं. आता अखिल भारतीय भिक्खू संघ घेतला. खरंच साहेबांचं नाव सांगितलं. ते मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. मीही मिलिंद कॉलेजचाच विद्यार्थी आहे. जेव्हा मी कॉलेजला होतो तेही असे कॅडर कॅम्प साठी फिरत होते मेश्राम साहेबांसोबत. पण मी विचार केला की भंतेजीनं 2 महिन्या आधी सुरुवात केली. इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्क आता सोबत आहे, आमच्या पुढे तर निघून जातील नाही. 110 श्रामनेर आम्ही एकट्याच्या भरोशावर आणि 5000 लोक जर जमा करू शकतो, तर तुमच्या 3-3 संघटना काय करतो. मी इथं तुमच्या समोर बोलत आहे, एकटं तरी बोलू शकलो असतो. खराज साहेबाला सूचना आहे की त्यांनी त्यांचं इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्कच नाही तर सगळ्या संघटनेला आदेश द्यायला पाहिजे होता आणि या संघटनेच्या कार्यक्रमाला गर्दी करायला पाहिजे होती. एकटा माणूस काय करणार आहे? त्यांचा जावाई शिबिरामध्ये, मुलगा शिबिरामध्ये हे भंतेजी बीमार पडलेले आहेत. गर्दी होती की नाही होत, या लेकरांना सुखादुखापासून पाहावं लागते. ही जबाबदारी फक्त कांबळे साहेबांची नव्हती, 3-3 संघटनेची होती. आणि मी इथं सरळ सांगू शकतो की इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्क नगर जिल्ह्यात नाही म्हणून इथं गर्दी झाली नाही. याचा विचार साहेबांनी करावा आणि पुढच्या कार्यक्रमाला 5000 लोक या बॅनर खाले, वेगळे नाही, अलग नाही. आज स्टेज आम्ही तुम्हाला दिलं, 50 लोक हात वर करा इथं की ते इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्कचे आहेत म्हणून. नाही आहेत, 2च आहेत, 3च आहेत. बाकीचे सर्व लोक. मी सांगत आहे तुम्हाला की श्रमण संस्कृती हा मुद्दा होता तुमच्या. तर श्रमण संस्कृती काय शिकवते, गाव खेड्यात वस्ती तांड्यात जाऊन आम्हाला खूप सुंदर मुद्दा दिला होता. बुद्धिस्ट सोसायटी काल निर्माण झाली. एकत्र लढायचं आहे ना आम्हाला. बॅनर कोणताही असो, संघटित झालं पाहिजे, धम्माच्या कामाने एकत्र आलं पाहिजे. नक्की त्या सर्व वैचारिक लोकांचं आम्ही स्वागतच करतो. खराज साहेब असतील, मेश्राम साहेब असतील, संपूर्ण टीम असेल. ज्या पद्धतीने 25,000 निधी दिला, ठीक आहे, ते काम करतात, त्या पद्धतीने ते संघर्ष करतात. पण उद्या जर आणखी धम्माचं काम करायचं असेल तर इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्कने कांबळे साहेबालाही म्हणायला पाहिजे, साहेब खर्च किती झाला. उद्याचा संकल्प आपल्याला सोबत करायचा आहे, एका दिवसासाठी नाही आलो आपण.
आपल्याला परिवर्तन, आपला बाप एक, आपला आदर्श एक, आपला उद्देश एक. साधनं वेगवेगळे असू शकतात. जायचं कुठं आहे? एकाच ठिकाणी जायचं. म्हणून या इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्क जागतिक लेवलला आहे, भारत लेवलला आहे. नगर जिल्ह्यातल्या लोकांमध्ये जागृती करून 2 महिन्यामध्ये या नगरच्या लोकांना थरकाप उडवून देण्याची संधी होती तुम्हाला. 50 रामनेरामध्ये 5-10 हजार लोकांमध्ये ही परिषद गाजली असती. जो ख्रिश्चन मिशनरीकडे चालत आहे ना, तोही या संघटनेला, या लोकांना पण बुद्धाकडे आला असता. मेहनत घ्यावी लागतो. सत्य सांगा लोका तरी कडू वाट, म्हणजे सत्य सांगा लोका जरी कडू वाटे. खरा साहेब सत्यच बोलतात, तर आम्ही सत्यच बोलतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये नगर जिल्हा हे चॅलेंज आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून नगर जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी ज्या ज्या बुद्धाच्या नावाने बोधिसत्व बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर जेवढे महापुरुष संत असतील त्यांच्या विचाराच्या नावाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे. त्याची गर्दीही वाढली पाहिजे. संघटना समाजामध्ये आज जर विचार केला तर खूप आहे. एखाद्याला इथं आमदारकी देऊ द्या, एखादी जिल्हा परिषद नगर परिषद देऊ द्या, हजार लोक आणतात. लोक एखाद्याला म्हणू द्या की बाबा तुला SC राखीव मधून महापौरच बनवतो तुला, किंवा महापौर इथलच्या नगर परिषदचा बनवतो. उपासक उपासिकांनो, वेळ भरपूर झालेला आहे. आपल्या कार्यक्रमाचाच नाही, आमचे अंतर्गत वाद सोडले पाहिजे. तुमच्या सर्व जेवणाचा टाइम, आमच्या भंतेजीला सामनेला घरी जाण्याचा टाइम, आणि त्याच्यात मी तुम्हाला बोलत आहे, बोलायला सुरुवात केलेली आहे. मी याच्यासाठी बोललो, परखड बोललो, कारण मला माहित आहे की खरात साहेब इथून जाणार आहेत. म्हणून त्यांची माझी भेट होईल नाही, म्हणून त्यांना सूचना दिल्या की पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सूचना द्या. नगर जिल्हा हा आव्हान आहे. भंतेजीला 4 दिवसापासून शोधत होतो, ते ऍडमिट होते आणि त्यांनाच बोलत होतो की तुम्ही काय केलं इथं शिबिरामध्ये. आम्हीही 10 दिवस 110 मुलं सांभाळले, तिथून इथं आलो. सुविधेचा अभाव आहे. एक माणूस काय करणार आहे इथं? काही त्यांना हिरो बनायचं आहे? विचार करा. धम्माच्या नावाचं लेबल आहे. प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाचं काम आहे की गर्दी झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं काम कोण एका माणसाचं नाहीये. व्यक्तिगत मीपणामध्ये, व्यक्तिगत सन्मानामध्ये, व्यक्तिगत संघटनेमध्ये, व्यक्तिगत पदामध्ये नका पडून जाऊ. 2025 नंतर आता सर्वच कायदे रद्द झाले. माझ्या प्रवचनात मी कुठेही कधीही बोलतो आणि व्यवस्थेवर बोलतो, इथल्या सत्तेवर बोलतो, संविधानावरही बोलतो. फक्त बोलतच नाही तर समाजामधले होतकरू मुलं ज्यांच्यामध्ये कुवत आहे शिकण्याची पण परिस्थिती नाही, असे मी स्वतः 10 मुलांचा स्पर्धा परीक्षेचा खर्चही करतो. कारण समाज दान देतो. त्याच्यातून किती अधिकारी बनले तेही नाव नंबर सहित देतो. आम्हाला चीड येत नाही, आम्हाला राग येत नाही. आम्हाला राग कधी येते? माझं नाव नाही घेतलं इथं साहेबांनी स्टेजवर, माझ्या गळ्यात नाही टाकली ते पंचशिलेची, मला विचारलंच नाही त्यांनी धम्म परिषद घेतली तर. त्यांनी मला बैठक मध्ये बोलावलं का? तेव्हा राग येते. वामनदादा म्हणतात मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा माझ्यातला भीम मीच केला गुन्हा. माझ्यात बाबासाहेब शिल्लक ठेवले नाही मी. जेव्हा कुठेतरी एखाद्या योजनेचा लाभ घ्यावा लागतो तेव्हा मला बाबासाहेब आठवतात. हजारो वर्षाच्या व्यवस्थेला चीड उत्पन्न झाली बाबासाहेबांमध्ये आणि बदलून टाकली. सांग भीमराया तुझ्यात काय होते ते आमच्यात नाही. मी विचारलं पाहिजे की सांग भीमराया तुझ्यात काय होते ते आज आमच्यात नाही. तू मात्र 1 आम्ही मात्र लाख, तरीही लढाई अजून आम्ही जिंकलीच नाही. तुला देव म्हणावं तर तू त्यांच्याच विरोधात, तुला दैत्य मिळावं तर तू प्रजेचा ऊर्जा स्रोत. मग सांग भीमराया तुझ्यात काय होते ते आमच्यात नाही. आमच्यात त्याग करण्याची मानसिकता नाही, बलिदान देण्याची मानसिकता नाही, समाजाला समजून घेण्याची मानसिकता नाही.
पाहावं लागते, कोणी पाणी टाकेल का, कोणी खत घालेल का, कोणी त्याला पाहिल का. जर त्या पाण्याला, त्या मातीच्या आतमध्ये गेलेल्या दाण्याला जर पाणी लागलं तर त्याचा अंकुर फुटते. फुटलेल्या अंकुराला मोठं करायचं असेल तर खत पाणी घालावं लागते, त्याचं रक्षण करावं लागते. बाबासाहेब आंबेडकरांना पूजणाऱ्या लोकांनी चळवळीचा नाश केला. गाण्यामध्ये, खाण्यामध्ये, नाचण्यामध्ये ज्या लोकांनी बाबासाहेबाला सीमित ठेवलं ते बाबासाहेबांचे मारेकरी. एवढ्या मोठ्या बुद्ध लेण्या आहेत जिथं शिवाजी महाराजचा जन्म झाला, ज्या बुद्ध लेणीवर. तुमचं नेटवर्क मोठं आहे, लढायला आम्ही तयार आहे, त्याग करायला तयार आहे. आणि तुमच्याकडे सर्वात जास्त डोनर सुद्धा आहेत, विद्वान तर आहेत पण डोनर पण आहेत. आणि म्हणून जुन्नर या परिसरामध्ये जमीन शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. जुन्नरला एक प्रशिक्षण, कारण लेण्याद्रीमध्ये जे विकृतीकरण चालू आहे, जेवढ्या बुद्ध लेण्यामध्ये विकृतीकरण चालू आहे, ते जर थांबवायचं असेल तर भिक्षूंनी आता लेण्याचे परिसर आजूबाजूला त्या परिसरात कार्यक्रम झाले पाहिजे, अशा हॉलमध्ये नाही. तेलवाडी परिसर म्हणजे पैठण पासून 7 किलोमीटर आणि शेवगाव पासून 20 किलोमीटर. तिथं 5,000 लोक जर येऊ शकतात तर बुद्ध लेण्यावर काय येऊ शकत नाही? येतात. बाबासाहेबांचे लायक लेकर आहोत आपण. लायक बापाचे लायक लेकर असतील तर बापाचा सन्मान होते, आणि लायक बापाचे नालायक लेकर असतील तर बापाचा अपमान. आपण ठरवलं पाहिजे की आम्हाला काम करायचं आहे. समाजामध्ये तुम्हाला असे शिबिर राबवायचे असतील आणि तुम्ही बाबासाहेबांचे खरे लेकर असाल तर कोणाच्या पुढे हात नका पसरू. आम्ही 25 लाखाचं एका वर्षात सेंटर बांधलं तेलवाडी पैठणला. येऊन कधी बघा. कोण्या म्हणूवाद्याच्या दारामध्ये आम्ही पैसे मागितले नाही. मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं, आम्ही मागणारे नाही. और देने वाले समाज में लाल पैदा होते. आमच्याकडे खूप आहे, बाबासाहेबांनी दिले. आम्ही जर बांधू शकतो तर तुमच्या सर्व लोकांना परत आव्हान आहे की तुम्ही जर एक जमीन विकत घेतली नगरच्या सर्व लोकांनी, त्याच्यावर जर एक सेंटर उभं केलं तर गाव खेड्यात वस्ती तांड्यामध्ये जो राहणारा समाज आहे तो तिथं येईल. त्याच्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. विचार करू नका तुम्हाला नेतृत्व कोण करेल याचाही विचार करू नका. काम करायचं आहे, पैसे देऊ नका. कोणी विटा द्या, कोणी रेती द्या, कोणी सिमेंट द्या, कोणी लोखंड द्या. पैठणच्या कामामध्ये जेव्हा बांधकामाची सुरुवात झाली, नगरच्या महिला आहेत त्या तिथं येऊन मला फोन केला, भंतेजी दान द्यायचं. म्हटलं मला देऊ नका, इथं या, इथं द्या. नगरच्या महिला तिथं आल्या, तिथं 50,000 रुपये त्यांनी दिले, त्यांच्या हाताने दिले. तुमच्या 4 नगरच्या महिला तिथं येऊन 50,000 रुपये देऊ शकतात. तर तुम्ही केलेल्या कामाला, इथं होत्या मागा बसलेल्या त्या महिला, मला नाव माहिती नाही, जर तिथं येऊन 50,000 रुपये त्या बांधकामाला देऊ शकतात तर इथं येऊन तुम्ही एक सेंटर उभं करू शकत नाही का? इतके मोठे चर्च उभे आहेत. महाराष्ट्रात चर्च नसतील एवढे नगर जिल्ह्यात चर्च आहेत. एक विचार करा, 50,000 रुपये तुम्ही जमा करा. खूप लोक आहेत. बाबासाहेबांनी खूप दिलं. बाबासाहेबांच्या चळवळीचा मारेकरी तो पण आहे ज्याने आरक्षण घेतलं, मोठ्या पदावर बसला आणि बायको लेकरात तो गुंग झाला. बाबासाहेब त्या लोकांसाठी म्हणतात. सामाजिक कार्य करण्याचा उत्साह खूप कमी लोकांमध्ये असतो. बाकीचे सर्व लोक शेणाच्या किड्याप्रमाणे स्वतःच्या खुशीतच मग्न असतात. आम्ही शेणातले किडे नाही याचं भान आम्हाला असलं पाहिजे. उपासक उपासिकांनो, टाइम भरपूर झाला, 15 मिनिटं बोलतो म्हणून 5:30 होत आहे. शेवटचं एक उदाहरण देतो आणि थांबतो. लहानपणापासून आपण गोष्ट ऐकलेली आहे. एक जंगल होतं, त्या जंगलाला आग लागली. जंगल भयंकर मोठं होतं, त्याला आग कोणीतरी लावली. वणवा पेटला. जंगल भयंकर मोठ्या प्रमाणात पेटल्यानंतर जंगलाचे राजे स्वतःला म्हणणारे वाघ, हत्ती, घोडे, सिंह आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाबाहेर पडू लागले. वणवा अफाट पेटलेला होता. हत्ती, वाघ, घोडे, सिंह आपला जीव वाचवण्यासाठी पडत होते. बाजूला काही कावडे बसलेले होते आणि त्या बाजूला एक चिमणी होती.
हत्ती वाघ घोडे ते जंगल पेटताना आपला जीव वाचवून घेण्यासाठी पडत धावत होते, तेवढ्या चिमणी बाजूला तळ होतं, त्या तळ्यात जायची, चोचीत पाणी घ्यायची, त्या आगीत टाकायची, आग विझवण्याचा प्रयत्न करायचे. बाजूला काही कावडे बसलेले होते, ते कावडे म्हणायचे, काय चिवताई, बारका जीव, एवढा नकभर जीव आहे तुझा, वनवा अफाट पेटलेला आहे, जंगलाचे मोठे मोठे बलाढ्य प्राणी आपला जीव घेऊन पडत आहे. नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे बलाढ्य लोक आहेत. ख्रिश्चन मिशनरीने हा जिल्हा व्यापून टाकलेला आहे, मनुवादी लोकांनी हा जिल्हा व्यापून टाकलेला आहे. मग काम कोण करायचं? कोण येईल बुद्धाच्या नावाने, कोण येईल बाबासाहेबांच्या नावाने, कोण येईल धम्मध्वजा खाले. चिमणी चोचीत पाणी घेत होती, आगीत टाकत होती, आणि कावडे त्या चिमणीला हसून तिचं मनोबल खच्चीकरण करत होते. कावडे म्हणायचे, चिवताई, तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझणार नाही. चिमणी म्हणते, मला माहित आहे की माझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझणार नाही. मग कावडे म्हणतात, कशाला प्रयत्न करत आहे तू? जंगलाचे मालक पडून जात आहे, बारका तुझा उलचा जीव आहे, तू जंगलातले हे पाणी, हे तळ्यातलं पाणी जंगल विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे, विझणार नाही. का प्रयत्न करत? चिमणी म्हणते, याच जंगलाने माझ्या पिढ्यानपिढ्याला आसरा निवारा खायला प्यायला दिला. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल, जंगल पेटलं होतं, वनवा भयंकर लागला होता, जंगलातले राजे महाराजे बलाढ्य प्राणी काय करत होते, तर ते पळून जात होते. त्या पळून जाणाऱ्यामध्ये माझं नाव लिहिलं जाणार नाही. जंगलामध्ये जेव्हा आग लागली होती तेव्हा कावडे काय करत होते? कावडे फक्त तमाशा पाहत होते. त्या तमाशा पाहणाऱ्यातही माझं नाव घेण्यात येणार नाही. जेव्हा वनवा पेटला होता तर विझवण्यासाठी कोण कोण प्रयत्न करत होता? तर चिमणी म्हणते, त्या वनवा विझवणाऱ्यामध्ये माझं नाव नक्की येईल, तो प्रयत्न मी मात्र करत आहे. तुम्हीही ठरवा. या देशाचं संविधान, या संविधानाला वाचवण्यासाठी भाषणच नाही तर तुम्हाला संसदमध्ये जावं लागेल. संसदमध्ये जाण्यासाठी तुम्हाला गल्लीपासून लोक तयार करावे लागतील. माणसं लालची झालेली आहेत. 200,000 पक्षी जर एका झाडावर असतील, एखाद्याने दगड मारला ना तर उडून जातात. आणि एखादं मधमाशाचं पोळ असेल ना, किती बलाढ्य माणूस असू द्या, तो दगड मारण्याची हिंमत करत नाही, तिथून बाजूलाच सरते लगेच. आम्ही कोणती ताकद, कोणती संघटना, कोणती शक्ती उभी केली? लोकांना. कोणती बाबासाहेबांची लेकरं आहोत आम्ही? उपासक उपासिकांनो, तथागत बुद्धिस्ट सोसायटी, इंटरनॅशनल बुद्धिस्ट नेटवर्क, भिक्खू संघ, तिन्ही मार्फत कार्यक्रम झाला, सुंदर झाला. कारण स्तुती करणं मला आवडत नाही, आणि मलाही कोणाची, माझी कोणी स्तुती करावी हे पण आवडत नाही. माझ्या चुका, मी बोलत असेल, काही करत असेल, मी विद्यार्थी आहे, मला कोणी सांगावं. कारण आपण आपलं स्वतःचा चमकवण्यासाठी, म्हणजे आम्ही स्वतःला चमकवण्यासाठी नाही आलो. तर म्हणून खरात साहेब खूप मोठे आहेत, त्यांचं नेटवर्क मोठं आहे, आणि त्यांनी आणखी सूचना की त्यांनी नगर जिल्ह्याकडे लक्ष द्यावं. नगर जिल्ह्यातल्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. त्यांनी महाराष्ट्रातून का लोक आणत ना? पुढच्या धम्म परिषदेला नगर जिल्ह्यामध्ये लोकांनी विचार केला पाहिजे की नगरमध्ये जर मोजले तरी एवढे बौद्ध निघत नाही, एवढे बौद्ध आणले कुठून? चॅलेंज तुमच्याकडे आहे. तुम्ही इथून दिल्लीला लोक घेऊन जाऊ शकता, हरियाणाला लोक घेऊन जाऊ शकता. तर नक्की पुढे सर्वांनी सहकार्य करा. अंतर्गत हेवे दावे करू नका. बोलायचं खूप आहे. मला जर आधी मी बोललो होतो भंतेजीला की खरात साहेबांच्या आधी मला बोलायला द्या, म्हणजे मला थोडं व्यवस्थित बोलता येईल. माझ्या बोलण्यातून त्यांना मुद्दे भेटले असते, त्यांनी माझ्यावरही टीका केली असती तरी मला आवडलं असतं. आणि एकमेकाने एकमेकाच्या उणिवा काढल्या पाहिजे. कारण आम्हाला आमचं अस्तित्वासाठी नाही, आम्हाला समाजाच्या अस्तित्वासाठी काम करायचं आहे. आम्ही अंतर्गत कितीही भांडू, पण आम्हाला या व्यवस्थेला थांबवण्यासाठी आम्ही अयशस्वी झालेलो आहोत.
समाजामध्ये खूप भंतेजीनं राजकारण करू नये असं कोणी जर म्हणत असेल तर मी चर्चा करायला तयार आहे. बुद्धाने अधिकार दिला. तर सर्व उपासकांना, ते खूप मोठे उपासक आहे, या उपासकांनी जर 100 पुढच्या वेळेस जोडले तर खूप मोठी परिषद होते, खूप मोठा कार्यक्रम होते. या श्रामनेरामध्ये खूप छान हे होते. खरं साहेबाला आणखी सूचना की तुमचे कॅडर बेस लोकही त्या शिबिरात पाठवा प्रशिक्षण द्यायला. तुम्हाला कोणते विचार शिकवायचे आहेत, तुम्हाला संधी आम्ही देतो. 10 दिवसासाठी सर्व सुविधा उपलब्ध करतो. मुलंही आम्ही आणून देतो. विषय तुम्ही निवडा, स्टेज देतो, मुलं देतो आणि समाजामध्ये या. 100 नाही तर 500 मुलांचं ट्रेनिंग झालं पाहिजे. तुमचा वेळ भरपूर घेतला. 5:30 वाजले. प्रवचन नाही तर हा संवादच समजा, चर्चा समजा. पुढच्या वेळेस तुम्ही आणखी संधी दिली बोलण्याची तर नक्की चांगले विषय घेऊया, चांगल्या विषयावर बोलूया, चांगल्या ठिकाणी चांगले उपक्रम राबूया. तुम्ही कधीतरी पैठणला या. तेलवाडी तुमच्याच रस्त्यावरती आहे. 30x40चा हॉल आहे, भिक्खू निवास आहे, संडास बाथरूम आहे. तिथं फक्त ट्रेनिंग, संस्कार केंद्र, पूजा विधी, परित्राण पाठ, बाकीच्या कोणत्याच गोष्टीसाठी काहीच नाही. फक्त प्रशिक्षण, प्रशिक्षण आणि प्रशिक्षण. प्रशिक्षणासाठीही विषय आहेत. बाबासाहेबांनी दिलेले बुद्धच. बाबासाहेबाला विकृती केलेले लोक आवडत नाही. बुद्धाला विकृतीकरणाच्या मार्गावर घेऊन जाणारेही लोक आम्हाला पाहिजे नाही. बुद्धाच्या नावाने मनुवाद्यांनी खूप विचार, पुस्तकं, साहित्य, प्रचारक सोडले. ते प्रचार करणारेही लोक आम्ही थांबू देत नाही. जो बाबासाहेबांचा रेफरन्स देईल, बुद्धाने काय केलं, सिद्धार्थाने काय केलं ते नाही. बुद्ध झाल्यानंतर बुद्धाने कोणता उपदेश केला? बुद्धाने जातीअंताची लढाई लढली. म्हणून बुद्धाच्या विचारधारेचं प्रशिक्षण केंद्र असावं. यासाठी भंते सचित्तबोधी सहकारी आहेतच, संस्थेमध्ये आहेत, सोबत आहेत, काम करतात. कांबळे साहेबांनाही बोललो की तुम्ही या परिसरात जागा बघा, कुठेही जागा बघा, आम्ही काम करायला तयार आहे, आराम करायला नाही आहे. कुठल्याही ठिकाणी बोलवा, फक्त तिकिटाला पैसे द्या. कारण दवाखान्यात गेल्यानंतर सरांनी सांगितलं, एका महापुरुषाचा मुलगा जेव्हा दवाखान्यात ऍडमिट होता तेव्हा त्याला थोडी वाटलं की हा महापुरुषाचा मुलगा आहे. आम्ही कितीही काम करू त्या डॉक्टरला थोडी वाटणार आहे. तो तर म्हणेल पैसेच पाहिजे. एसटी मध्ये गेल्यानंतर तो म्हणेल तिकीटला पैसे द्या ना. कोणतंही काम करा, आम्हाला काय सांगता, आहे ना. म्हणून पैसे हे जसे खराज साहेबाला लागतात तसे आम्हालाही लागतात, आहे का नाही, काम करण्यासाठी. म्हणून जास्त न बोलता, माझ्या बोलण्यातून कोणाचं काही मन दुखलं असेल तर मी माफी मागत नाही आहो. कारण मी काम करतो आणि काम करणाऱ्या लोकांच्या ह्या वेदना आहेत. काम करणाऱ्याच्या वेदना आहेत. खरं बोलण्यामध्ये आणि बरं बोलण्यामध्ये फरक आहे. मी बरं बोलणारा नाही, खरं बोलणारा आहे. एखाद्या दारोड्याला म्हणा, काय राव तुम्ही लयच दानी, हा लयच चांगले आहेत तुम्ही, तुमच्यासारखा माणूसच नाही, लगेच तो 500ची नोट काढतो. आणि दारूवाल्याला म्हणा, तू दारू पितो, तुझं जीवन उद्ध्वस्त होते, असं करू नको. तो म्हणते हा भंतेची लय बदमाश, निघा म्हणते इथून. बरं बोलले आणि खरं बोलले. म्हणून सर्वांना मंगल कामना देतो आणि इथं थांबतो. सर्वांनी साधुकार द्या.